अजित पवार यांचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी करण्यात आली। 2 शेतकऱ्यांनी कर्जमाफी देण्याबाबत घोषणाबाजी केली। कर्जमाफी कधी देणार असा सवाल उपस्थित करत अजितदादांना बोलू दिलं नाही। काही काळ गोंधळ झाल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण सुरू असताना 2 शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्याची घटना घडली। नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार यांचं भाषण सुरू होतं। कर्जमाफी कधी करणार असं विचारत घोषणा देण्यात आल्या, त्यामुळे काही काळ गोंधळ झाला। दोघांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं। माझा ऐकतरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाव, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागले। आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं, यामुळे काही काळ गोंधळ झाला। दरम्यान पोलिसांनी या दोन्ही जणांना आता ताब्यात घेतलं। मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज